आणि जसं वर्षा निवासस्थान म्हणजे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान राज्याच्या राजकारणाचं एक मोठं सत्ता केंद्र मानलं जातं, तसंच अजित पवारांचं देवगिरी हे निवासस्थान सुद्धा गेली काही वर्ष अजित पवारांच्या निवासस्थानावरती वास्तव्य आहे आणि त्याचबरोबर पक्षाच्या वेगवेगळ्या निर्णयांच्या बैठका असोत, आमदारांना मार्गदर्शन करणं असो, पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेणं असो, हे सारं काही देवगिरी बंगल्यावरती बसूनच अजित पवार करायचे। आणि आज जेव्हा अजित पवारांच्या पश्चात ते नसताना, त्यांचं निधन झालेलं असताना सुनेत्रा पवार या बंगल्यामध्ये आल्या, तेव्हा अर्थातच त्या भावूक झालेल्या होत्या। त्यांनी देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। यावेळी देवगिरी बंगल्यावरती भावनिक वातावरण सुद्धा पाहायला मिळालं। अनेक कार्यकर्ते, नेते या सगळ्यांची भाऊगर्दी तिथे होती, पण प्रत्येकाच्या डोळ्यात होत्या दादांच्या आठवणी आणि अश्रू। सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं, तेव्हा सर्वच जण कमालीचे भावूक झालेले। आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी एक एक्स पोस्ट शेअर केलेली आहे आणि या एक्स पोस्टच्या माध्यमातून त्यांनी काय संदेश दिलाय, काय म्हटलंय तेही आपण पाहूया। त्या असं म्हणतात की अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला। आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवरती निष्ठा ठेवत कर्तव्य भावनेनं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे। दादांच्या अकाली जाण्यानं मनावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला असला तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार। यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित, विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। आपल्या विश्वासाच्या जोरावरती दादांच्या विचारांना उजाळा देत नव्या आशेनं पुढे चालत राहीन असा आशावादही त्या व्यक्त करतायत। अजित पवार, सुनेत्रा पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा एक एक्स पोस्ट शेअर केलेली आहे आणि सुनेत्रा पवारांचं त्यांनी अभिनंदन केलंय। खरं तर ज्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांना हे पद मिळालं, ती परिस्थिती काही सेलिब्रेशनची नाही, पण कुटुंबाचा एक भाग म्हणून रोहित पवार असं म्हणतात की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून माननीय सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे। खरं म्हणजे अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथे अजितदादांना पाहू असं रोहित पवारांनी म्हटलंय। डोक्यावरती डोंगरा एवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही। आणि राजकीय घडामोडी अजित पवारांच्या निधनानंतर कमालीच्या वेगानं घडू